मी प्रतिमा फरी अँड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज मी साडी वेअर केलेली आहे. तुम्हाला दिसत असेल आणि खूप दिवसानंतर मी साडी घातलेली आहे. कारण ना मार्गशीर्षचा 3रा गुरुवार आहे आणि 3ऱ्या गुरुवारची मला पूजा करायची. त्याच्यामुळे म्हटलं की आज आपण साडी घातली पाहिजे. जे आपले मराठी सण आहेत, आपण जसं आपण देवीला साज चढवतो, देवीला नटवतो किंवा देवीचं रूप आपण छान असं उठून दिसावं म्हणून देवीला असं तयार करतो. तसंच म्हटलं की आपण थोडंफार तरी तयार व्हावं, म्हणून मग मी अशी तयार झालेली आहे. आणि मी पूजा कशी मांडली आजची, तर व्हिडिओ बघत राहा. पुढे दाखवतेच मी तुम्हाला. चला तर मग. पूजेची मांडणी तर प्रत्येकीला माहिती आहे आणि प्रत्येकजणी आपापल्या पद्धतीने पूजा मांडतात. पण आज मी तुम्हाला स्वस्तिकचा अर्थ सांगणार आहे. स्वस्तिकविषयी माहिती सांगणार आहे. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे. स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. आणि स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिवपार्वती, श्री गणेश अशा अनेक देवदेवतांचा समावेश होत असतो. त्यामुळे शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. कोणत्याही अग्निपूजेचा मान या चिन्हास आहे. स्वस्तिक गतीचे द्योतक आहे. त्याचे 4 बाहू म्हणजे बाजू अनुक्रमे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे आहेत. आणि ते श्री विष्णूंचे हात असून त्या 4 हातांनी ते 4ही दिशांचे पालन व रक्षण करतात. स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, प्रीती, सौंदर्य, आशीर्वाद, कल्याण, शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहे. स्वस्तिकाची आडवी रेघ म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेघ म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभिकमळ असून श्री ब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहे. आणि स्वस्तिकामध्ये एकूण 5 बिंदू असतात. 4 बिंदू हे 4 रेघांमध्ये आणि 5वा बिंदू 2 रेघा छेडतात तेथे म्हणजेच मध्यबिंदू. देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही. आणि पद्मपुराणात सांगितले आहे की भारतीय नारींच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य, सर्व दिशांचा सौरव आणि मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ, निर्मितीच्या सहाय्याची सूचना आणि देश काळ यांचे मिलन आहे. अशा विविध अंगांनी नटलेल्या स्वस्तिक या शुभचिन्हास माझा मनापासून नमस्कार. स्वस्तिकचा अर्थ शुभ असा होतो. स्वस्तिक हा शब्द सु आणि अस्ति या 2 शब्दांपासून बनलेला आहे. सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे असणे. स्वस्तिक हा शुभचिन्ह आहे आणि त्याचे अनेक अर्थ आहेत. तर मी खूप छान अशी आज पूजा मांडलेली आहे. आणि तुम्हाला दिसतच असेल, तुम्हीही अशाच प्रकारे मांडत असतील. आणि आज मी पूजेचं खास रहस्य किंवा मग जी खासियत आहे ना, ती आज तुम्हाला सांगणार आहे. मी बाहेरून कोणतीही गोष्ट आणलेली नाही आहे आजच्या पूजेसाठी. म्हटलं आजच्या पूजेसाठी आपण बाहेरून काहीच आणायचं नाही. जे आपलं घरामध्ये अवेलेबल गोष्टी आहेत ना, त्याच गोष्टी वापरून मी घरामध्ये पूजा मांडलेली आहे. आणि खरं सांगू का, आपण स्वतःच्या मनाने, स्वतःच्या डोक्याने जेव्हा पूजा मांडतो किंवा आपल्याजवळ ज्या कोणत्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी वापरूनच आपण पूजा मांडतो, त्यावेळेसचा आनंद काही वेगळाच असतो आणि खरंच खूप छान वाटतं. तर हे दुपारच्या वेळेला मी पूजा मांडते, कारण परीला स्कूलमधून घेऊन आले. तिला स्कूलमधून घ्यायला पण लागतं, त्याच्यामुळे तिला घेऊन आले. त्याच्यानंतर मग मी घरातल्या साहित्य घेऊन ती पूजा पण मांडलेली आहे. फक्त पुस्तक संध्याकाळी वाचणार आहे, कारण सायंकाळच्या टायमाला कथा वाचली की चांगलं असतं. कारण सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. आणि आज तर मार्गशीर्ष महिन्यामधला 3रा गुरुवार आहे, त्याच्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेलाच पूजा मांडते. तर परी पण दिसत असेल तुम्हाला माझ्या शेजारी बसलेली. जेव्हा अशा पूजा अर्चा चालू असतं त्यावेळेस परीला मी माझ्या शेजारी घेते, म्हणजे तिलासुद्धा जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टींचं नॉलेज येईल आणि तिला पण माहिती होईल की हे कशासाठी करतात, ते कशासाठी करतात. त्याच्यामुळे मी तिला पण माझ्याजवळ घेत असते. तर आता छानपैकी दिवा प्रज्वलित केला आहे, अगरबत्ती पण लावलेली आहे आणि छान अशी रांगोळी काढली. मी तुम्हाला दाखवते. आज जास्वंदीची फुलं काढली होती मी. एकदम रिअल वाटत होती ही फुलं. तर कशी वाटते रांगोळी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पूजा कशी वाटते, महालक्ष्मीचा मुखवटा कसा वाटतोय आणि सगळा साज पण कसा वाटतोय हे पण मला नक्की सांगा. तर कशी वाटली ही पूजा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात सुद्धा विसरू नका. चला आता मी माझा आवरून घेते.
श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लू. ओम धनद धनदेहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्य. निधी पद्मादिपाय च भवन्तु तत्प्रसादान्मे धनधान्यादी संपन्न. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. व्यापार युगाची अधिराष्ट्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. नाव चांगलं, मन स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागल्या. गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली. चोऱ्या ताठ्यानं फुगली, दासदासींवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी. ओळखते की नाही हे पाहावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकी वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी? घालील का कुणी घास? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली आणि विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काही काम काढलंस? तुझं नाव काय, गाव काय, तुला काय हवं आहे? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग, राणीला भेटायचंय. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनदुन बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झाली राणी पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणी पदावी दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थिरडे, कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले, कपाळावर आठ्या पसरवल्यानी तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं, तिची स्थिती सुधारली. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखा समाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला तर आज पनीरची भाजी करायची ठरवलेली आहे. तर हे गोवर्धनचं पनीर आहे. हे 200 ग्रॅम पनीर घेतले मी. 200 ग्रॅम पनीरला बरोबर जेवढा लागतोय तेवढा मसाला घेतलेला आहे. हे पनीर बटर मसाला मिक्स आणलेला आहे आणि हे मसाला वापरूनच मी आज पनीरची भाजी करणार आहे. तर इथं बटर पण आणलेलं आहे टाकायसाठी. तर इथं आलं आणि लसूण पण घेतलेलं आहे. प्लस इथं कांदा आणि काजू पण मी शिजण्यासाठी ठेवलं आहे. चांगलं मऊ शिजल्यानंतर याची पेस्ट करणार आहे. तर आता पुढे तुम्हाला रेसिपी दिसेल. रेसिपी पूर्ण बघत राहा. तर आता पॅकेटमधलं पनीर छानपैकी फोडून घेतलं आहे आणि आता ह्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहे.
असे छान छान छोटे छोटे तुकडे करून घेते आता मी. खाताना पण बरे पडतात. जास्त मोठे मोठे तुकडे केले की ते थोडीशी वियर्ड भाजी वाटते. तर आता ही छोटे छोटे तुकडे करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. पनीर बटर मसाला मिक्स आता मी पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. ह्याची छानपैकी पेस्ट केली ना की भाजी छान होते, ग्रेव्ही छान होते. त्याच्यामुळे तेल छान गरम झाले. आता त्याच्यामध्ये हे सगळं पनीर आता मी शालो फ्राय करून घेते. पनीर टाकल्या टाकल्या जास्त त्याला परतायचं नाही, नाहीतर पनीर तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. तर आता असं पनीर चांगलं आता गोल्डन करून घेतले आणि आता हे ताटामध्ये काढून घेते. तेल छान असं गरम झाले आणि आज आपण बटर पनीर मसाला बनवतोय, त्यामुळे बटर टाकलंय मी, भरपूर सारं बटर टाकलंय. तेल गरम झाल्यानंतर बटर त्यामध्ये टाकायचं, नाहीतर अगोदर बटर टाकलं तर बटर जळून जातं. आणि आता त्याच्यामध्ये मी ही जी प्युरी केलेली आहे, कांदा, काजू, आलं आणि लसूणची प्युरी केलेली आहे, ती त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर आता ही प्युरी छानपैकी अशी परतून घ्यायची. आज मी पनीरच्या भाजीमध्ये टोमॅटो वापरलेला नाही आहे. तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, पण आज मी नाही वापरलेला. हे छानपैकी आता मी परतून घेते. तर आता पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चम्मच घरचा मसाला टाकलाय, पाव चमचा मीठ वापरते कारण वाटणामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे. तर आता हे छान असे एकत्र केले, मसाला चांगला तेलामध्ये परतलाय. आता ह्याच्यामध्ये मी प्युरी टाकणार आहे. प्युरी टाकल्यानंतर जसं लागेल तसं त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं. तर आता रस्सा किती छान दिसतोय, बटर पनीर मसाला. आणि आता याला छान उकळी फुटलेली आहे. उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी पनीर ॲड करणार आहे. पनीरची भाजी छान अशी दिसते, रेडी झालेली आहे. आणि कशी वाटते तुम्हाला ही पनीरची भाजी मला नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. हे पाहू शकता तुम्ही किती छान झाली, एकदम टेम्पटिंग दिसते. कसं झालंय परी? आज परीची आवडती भाजी बनवली पनीरची, है ना परी? आवडली का? एकदम छान झाले. तर आत्ताच जेवण वगैरे झालं. मला उपवास होता आज गुरुवार असल्यामुळे, तर आत्ताच मी उपवास सोडलाय. आणि आता भरपूर सारी भांडी पडली, तर मला ती भांडी घासायची आणि त्यानंतर मला स्किन केअर पण करायचं आहे. थोडासा मेकअप केला होता मी, त्यामुळे तो पण रिम्यूव्ह करायचा आहे मला. कारण काजळ दिसत आहे तुम्हाला आणि लिपस्टिक पण लावलेले आहे, त्याच्यामुळे आता हे सगळं रिमूव्ह करणार आहे मी. त्याच्या अगोदर भांडी घासून घेते, नंतर मग आपला ब्लॉग एंड होईल. अशी पूजा आता झालेली आहे माझी, आरती झाली, कथा पण वाचून झाली. आणि तुम्हाला कशी वाटली आजची पूजा मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.